समजलं का तुले? काजू म्हणतात मले. समजला का तुले? संख्या म्हणतात मले. झाकण झुले बदामच म्हणतात मले. समजला का तुले? समजलंस का तुले? चिक्के म्हणतात मला. अँब्युलन्स वाला गाण्या म्हणतात मले. समजला का चिक्की तुले? टकल्या म्हणते त्या दादा. हे बघा मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही एक्साइटेड आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी, पण ह्या तुले मलेला आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागात बघूया. बघा मी तुम्हाला सांगतो की संदीप माहेश्वरी आहे ना, त्यानं पण एका टायमिंगला त्याला समजलं की मोटिवेशन देणं आबाळ हेपलनं हा कायद्यानं गुन्हा झालेला आहे, त्यामुळे त्यानं पण ते बंद केलं. आता तो कामधंदा करतो, त्यानं मस्त आपलं काम बिम करायला सुरुवात केली, त्याने हे सगळं बंद केलं. पण अजून पण आता कसं आहे ना, तिकडून इंग्लिशमध्ये आधी हिंदीत येतं, इंग्लिश मधलं मग हिंदी मधलं मराठीमध्ये येतं, हा एक नियम आहे, म्हणजे कालचक्र आहे. आणि आपल्याकडे अजून पण काय लोक म्हणजे ठीक आहे, आता त्या पॉडकास्टवाल्यांना सांगून सांगून मी दमलो, सगळी दमली. आता हे काय काय अजून आहे ते मोटिवेशन चॅनल, जिकडे ते जोश, आता कुणाचं नाव घेत नाही मी, ते मोठे मोठे असं ना टेडेक्स म्हणू शकतो आपण, टेडेक्स सारखे काय बारके बारके चॅनल आहेत, मोठे मोठे चॅनल आहेत, ते असे लोकांना घेऊन येतात इन्फ्लुएन्सर्सला वगैरे, आणि मग त्यांना त्यांची यशोगाथा म्हणजे स्ट्रगल स्टोरी, त्यांनी असे काय दिवे लावले, खानदानाचं नाव रोशन केलं, काय पैसा कमवला, काय केलं, हे सगळं सांगायला लावतात. आणि थोडक्यात कसं असतं ना, याच्यामध्ये काय बिझनेसवाले येतील तर त्यांना त्यांचं काहीतरी विकायचं असतं, काय असे ट्रेडर वगैरे येतात तर त्यांना त्यांचा कोर्स वगैरे विकायचा असतो, असं म्हणजे ठरलेलं आहे सगळा हा बिझनेस पॅटर्न. मग ते पैसे देऊन एक मोटिवेशन स्टोरी, म्हणजे नाही का, आता मला जर फोन आला तर मला कधी कधी येतो की भाऊ सगळी गाणी वाजणार, तू या आमच्या चॅनलवर, असं कधी तुझी स्ट्रगल स्टोरी सांग. अरे नाही केला ना स्ट्रगलच नाही केला मी, जिंदगीत स्ट्रगल काय असतो हेच मला माहित नाही, मी कशी स्ट्रगल स्टोरी सांगू. आता मला रडायला पण येत नाही, म्हणजे सिरियस सिच्युएशनला पण मी दात काढतो. आता मी ते तुमच्या चॅनलवर येऊन रडू कसं काय, की माझी परिस्थिती घरची लय खराब होती, घरात लाईट होती, पण तरी पण मी बाहेर जाऊन स्ट्रीट लाईटच्या खाली जाऊन मी पुस्तक वाचायचो, अभ्यास करायचो. मग मला 10वीत मार्क कमी पडलेले, फक्त 90% होते. मग नंतर 12वीत पण एवढा अभ्यास केला, लय कमी मार्क पडले, फक्त 86% होते. हे काय स्ट्रगल स्टोरी झाली का? नाही झाली ना. पण आपल्याकडं अशी स्ट्रगल स्टोरी आहे, बारीक डोळ्याची आणि मोठ्या डोळ्याची, म्हणजे दुनिया मला, म्हणजे मी लिटरली आता हे सगळं एक्सपिरियन्स करतोय. तुम्हाला बारीक डोळ्याचं कोण म्हणतंय? नेपाळी चायनीज का म्हणणार ती? जाऊ द्या, तुम्हाला कॉन्टेक्स्ट नाही समजणार, मी तुम्हाला ना डायरेक्ट दाखवतो क्रिएटर. तुम्ही कॉन्टेंट बघायला थोडी येतात, तुम्ही क्रिएटर्सला बघायला येतात. तर बघूया आपण एक स्ट्रगल स्टोरी, यशोगाथा, हे सगळं चालूच राहणार. पण माझ्याकडे एक रिअल लाईफ चीट कोड आहे, म्हणजे विचार नव्हता केला कधी मिळेल, ते पण पैशाबद्दल. त्यामुळे मी स्वतःसाठी चेक केला, ते पण एक सिंपल स्ट्रॅटेजी यूज करून, खरं म्हणजे थोडे पैसे यूज करून, जे की माझ्याकडे थोडे एक्स्ट्रा होते. आणि मी एका शॉर्ट व्हिडिओच्या 3 इझी स्टेप्स फॉलो केल्या आणि 20 मिनिटात त्याच्या 3 पट माझ्याकडे आले. आणि आता ते पुढच्या ट्रिपमध्ये मला कामाला येते. या स्ट्रॅटेजीचा चीट कोड वाला व्हिडिओ मी एका प्लेलिस्ट मध्ये सेव्ह केलाय, जो इथे येत असेल आय बटन मध्ये, त्यावर क्लिक करा आणि पहिला व्हिडिओ आहे ना तो बघा. तसा तो पिन कमेंट आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण मिळेलच, जाऊन बघा जोपर्यंत अवेलेबल आहे. म्हणजे चिकनी सुपारी सॉन्गची ऑफर आलेली होती आणि ज्याच्यामध्ये माझा हिरो तुषार बनसोडे होता. आमचे खूप ट्रोल बनले की बारीक डोळ्याची, मोठ्या डोळ्याची, आम्हाला खूप घाण ट्रोल केलं होतं. सगळ्यात पहिली गोष्ट, ह्यांचा इंट्रो बघता बघताच मला नको झालंय, म्हणजे आता मला जा वाटतंय उठून हितनं. पण बघा, तुमच्यासाठी मी बघतोय, नशीब हे 15 मिनिटाचंच आहे, नाहीतर 1 तास 20 तासाचं जर असतं तर अगं बाय 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 बाय. त्या महेश मोठेच्या आधी मला येड्याच्या हॉस्पिटलमध्ये न्यायला लागलं. नमस्कार, मी तुमची लाडकी मोठ्या डोळ्याची म्हणजेच मृणालश, आणि मी तुमची लाडकी बारीक डोळ्याची म्हणजे समतश. हे बघा, मराठीमध्ये एक म्हण आहे, संधीचं सोनं करणं, आणि ते ह्यांच्याकडून शिकलं पाहिजे. लोकांनी ह्यांना म्हणलं की मोठ्या डोळ्याची, मग ह्यांनी ह्यांचं नाव ठेवलं मोठ्या डोळ्याची, आणि एक बारक्या डोळ्याची, मग तिचं नाव ठेवलं बारीक डोळ्याची. आणि असं नाही, ह्यांचं नॉर्मल आहे, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून दिसलं असेल की असं मोठं मोठं डोळं आहे त्यांचं. म्हणजे मी स्वतः कधी कधी विचार करतो की माझं डोळं कधीतरीच उघडतं, स्वतःचं मी पर्सनली सांग, कधीतरीच उघडतं. आता इथं दिसते नाही, सगळी लाईट कंडिशन एकदम ओके म्हणून माझं डोळं उघडायचं, नाहीतर खूप रेअर लोक आहे ती माझ्या लाईफमध्ये ज्यांनी माझं डोळं पूर्ण उघडं बघितलं, ठीक आहे. पण मी कधी स्वतःला म्हणलो नाही बाबा बारीक डोळ्याचा, नाही नाही नाही, मी स्वतःला चायनीज म्हणतो, कोरियन म्हणतोय, जरांगे ई. मी एकदम सिल्लोड असं छोटंसं शहर आहे, म्हणजे म्हणायला गेलं तर एवढं मोठं पण नाही, संभाजीनगर जिल्ह्यातला एकदम छोटासा तालुका आहे. हे बघा, तुम्ही पहिल्यांदा डिसाईड करा, शहर आहे, शहर नाही, तालुका आहे, जिल्हा आहे, गाव आहे, खेड आहे, डिसाईड करा तुम्ही पहिल्यांदा. मग आम्हाला म्हणजे नाही, आम्हाला नाही जाणून घ्यायचं की तुम्ही कुठल्या गावात नाही, नाही तर तुमच्या घरी येऊन आम्ही काय, जसं की तुम्हाला माहीतच असेल, संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आम्हाला आज. आणि मला लहानपणापासूनच आहे ना रील्स आणि डान्सची आवड होती, आणि आज तुम्ही सगळेच ओळखता मला. नाही नाही, असू शकतं, मी एखाद्याला असं डायरेक्ट काय म्हणत नाही, पण जर मी असं बघू शकतो या ठिकाणी जसं, पण जर समजा ह्यांचं वय 14 वर्ष आहे, तर 14 वर्षाच्या आधी, लहानपणापासून म्हणजे लहान असल्यावर मी म्हणतो की 7-8 वर्षात असल्यावर लोकांना कळतं आवड आहे काय. आपलं ते महागुरु होतं, त्यांना पण डायरेक्टर व्हायचं होतं 7 वर्षाचं असताना, तुम्हाला माहिती आहे ना, तेवढा मग आपण कन्सिडर करू. ते एक बेंचमार्क सेट करून ठेवलं आपल्या महागुरूंनी, सचिन पिळगावकर सरांनी. कधी होत्या रील नाही, म्हणजे मी हे तर काय उलट सुलट बोललो की मग तुम्हाला परत राग येईल, पण मग हे असं फेकाफेकी करायची मग हे. आणि एका छोट्याशा घरात 2 रूम मध्ये राहायचो आम्ही, काहीच नाही, एकदम गरीब परिस्थिती काढलेली आहे. कधीतरी मुंबईला पण जाऊन या, तुम्हाला समजेल की तुम्ही केलाय त्याला स्ट्रगल नाही ते म्हणत, ते एक लाईफस्टाईल आहे, मुंबईला गेल्यावर समजतं.
2 रूम, इकडून पाय घातला तर तिकडे किचनमध्ये निघते. सॉरी बरं का, असं मी कोणाला काय म्हणत नाही, पण आणि फाटक्या कपड्यांवर सुद्धा आयुष्य काढलेलं आहे. कधी कधी शाळेचा युनिफॉर्म घ्यायला पैसे राहायचे नाही, कधी कधी बॅग घ्यायला पैसे राहायचे नाही, कधी कधी ट्युशनची फीस सुद्धा भरलेली नाही आहे मी 1-1 वर्ष. आणि त्याच्यामुळंच ट्युशन पण नाही लावलेले. 2-3 वर्ष 7वी 8वीला ट्युशन लावले. मम्मीला वाटायचं की मुलगी हुशार आहे. ज्याचा पण निर्णय होता ट्युशन नाही लावायचे, पैसे वाचवायचे, तुझ्या मम्मीचा असेल तुझा असेल आय डोंट नो कोणाचा होता, पण त्यांनी बरोबर केलंय. तुमच्यासारख्यांवर जर पैसे घालवले असते 7वी 8वीपासूनच ट्युशनवर, तर 12वीपर्यंत येतोपर्यंत दिवाळी निघलं असतं घराचं. आणि पोरींनी काय केलं असतं, चिकनी सुपारी. नाही तुम्हाला काय बोलायचं किंवा तुम्हाला रोस्ट करायचं अशी काय माझी पर्सनली इच्छा नाही अशी, पण इथं 6-7 लोकांनी तुम्हाला बघितले, तुम्ही त्यांच्या रोल मॉडेल झाला. एक बारीक डोळ्याची आणि एक मोठ्या डोळ्याची. लेट्स सी अजून पुढे काय काय म्हणते ते. सेल्फ स्टडी करून पूर्ण हे केलेलं आहे मी. आणि 10वीत 91% घेतले. फक्त 1% मागं पडलो, नाही तर मग मी सांगितलंच असतं. पण ठीक आहे, आता कसं आहे, आम्ही जुन्या काळात होतो ना, आमच्या काळातले अवघड असायचं त्यावेळेस सिलेबस वगैरे. आता हे सोपं झालं ह्यांच्या काळात. आमचा म्हणजे जुना काळ लय काय सांगायचं तुम्हाला, आमच्या जुन्या काळातली कथा. तेव्हा असं काय नुसतं मोठं राखीस सगळं. 80% मार्क पडली तर लोक म्हणायचे अगं बाया 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 काय मार्क पडली, ते अख्ख्या गावात पेड वाटायची, हेरीच सरबत करायची, बाकी एकरात मांडव टाकायचे, तिकडं केक नव्हता बरं का. जाऊ द्या पुढं बघू. आमच्या मागं खूप मोठा सपोर्ट होता ते म्हणजे माझ्या मम्मीचे पप्पा. आणि जेव्हा मी पहिल्या 2 मिनिटातच रडली. अरे काय का मी बघू का नाही मला सांगा तुम्ही, मी बघू का नको का बंद करू इथं. पहिल्या 2 मिनिटात कोण रडतात, अजून अख्खा 15 मिनिटाचा व्हिडिओ बाकी आहे. कोणाच्या इमोशन्सची अशी चेष्टा नाही करावी, पण एखाद्याच्या इमोशन्स एवढ्या पण होतू नाही जावे, दूध उतू गेल्यासारखं. व्हिडिओ चालू केलेले होते. म्हणजे आमच्याकडं एक कॅमेरा असतो, एक लाईट सेट असतो, चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा, लाईटचा सेटअप, रिंग लाईट वगैरे आमच्याकडे काहीच नव्हतं. मम्मीचा एक छोटा फोन घ्यायचो आणि त्याच्यावर गच्चीवर रील बनवायची. हे बघा मी तुम्हाला जेन्युअनली सांगते, एक मोठा भाऊ म्हणून माझ्या गोष्टी ऐका. तुम्हाला आता नाही कोण तर मग ठीक आहे, मलाच मोठा भाऊ म्हणून समजा. पण ही जी तुम्ही सांगितलं का नाही की तुमच्याकडे फोन नव्हता, लाईट नव्हती प्रॉपर सेटअप नव्हता, ही गोष्ट आता सांगितली. पण परत जर कोणी तुम्हाला असं मोटिवेशनल स्टोरी सांगायला बोललो, मला माहिती आहे प्रोबॅबली तुम्ही आता ही रोस्ट बघितल्यावर परत कुठं जाणार नाही तुमचं तोंड घेऊन, पण जर गेला ही स्टोरी अजिबात सांगू नका. जर एखाद्याकडे जर असलच करोडोनं पैसा, तर ती असं रील्सवर नाचायचे काम नाही ती करत. ठीक आहे, तुम्हाला सांगतो. आणि दुसरी गोष्ट, मी स्वतः इथं भिताडाला पेपर लावून व्हिडिओ बनवायचं. जर जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती आहे आणि जुन्या व्हिडिओज पण आहे, त्याच्यामुळे हे काय स्ट्रगल स्टोरीमध्ये सांगायसारखं येत नाही. असल्या जर स्टोरी मी सांगायला लागलो तर 50-60 चॅनल तर मी एकटाच चालवेल युट्यूबवर. आणि जेव्हा मी शाळेत जायचे तेव्हा पण म्हणजे अशी चिडवायची, ते बघ रील स्टार चालली, असं तसं बोलायची. गल्लीतून पण चाललो तर मुलं आम्हाला चिडवायची की बघा रील स्टार चालली. हे बघा हसायसारखी गोष्ट आहे म्हणून मी हसतोय, नाही तर तुम्हाला माहितीच आहे मी किती दुःखी माणूस आहे. मी कधी हसतच नाही जिंदगीमध्ये. त्यांना सुद्धा लाज वाटते, यांना कोणी रील स्टार म्हणलं तरी, पण रील्सवर नाचायचं आहे बरं का 100%. मग तुम्हाला जर मी रील स्टार म्हणलं तर तुम्हाला लाज वाटेल का? आपण जे काम करतोय त्याचा आपल्याला गर्व वाटला पाहिजे. दुनिया काय पण म्हणली तरी चालेल. रील स्टार म्हणण्यात कोणती लाज आहे? म्हणजे आपण काम करतोय तशी नाही लाजायचं, लाजा सोडून द्यायचं. आणि तसंच मग आम्ही रील्स करत राहिलो. रील्स कधीच नाही सोडले आम्ही. 2021, 2022, 23, 24 असं 3-4 वर्ष आम्ही रील्स केल्या. आणि त्याच्यानंतर 2025 जून महिन्यामध्ये ना आम्ही ट्रेंडिंगला आलो. बेसिकली मी सांगू का तुम्हाला काय विषय, एक आहे IAS, एक आहे IPS. नाही आता आपल्या महाराष्ट्रामध्ये नेत्यांची लोक करते ती करप्शन, म्हणजे 300 करोडचं स्कॅम. नाही म्हणजे कसं आहे, आता 70,000 करोड 300 करोड ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सोशल मीडियावर आता बघताय. बायकांनी काय केलं आता रिसेंटली, वर्ल्ड कप आणला स्त्रियांनी, वुमेन्स वर्ल्ड कप. ठीक आहे, मग आपल्याकडे आता वुमेन एम्पॉवरमेंट एवढं वाढलंय की आता आपल्याला मोटिवेशन घ्यायला काय शिल्लकच राहिलं नाही ना या दुनियेत. IAS IPS एवढं महान काम करणाऱ्या स्त्री आहे त्या समाजात. आता आपल्याला मोटिवेशन घ्यायला काय राहिलं, एक बारक्या डोळ्याची एक मोठ्या डोळ्याची. त्या सांगणार की रील स्टार कसं बनायचं, आम्ही रील स्टार कसं झालं. म्हणजे चिकनी सुपारी सॉन्गची ऑफर आलेली होती आणि ज्याच्यामध्ये माझा हिरो तुषार बनसोडे होता. बट त्याच्यामुळे ना लोकांनी तेव्हापासून खूप जास्त ट्रोल केला आम्हाला. हिचा हिरो होता तुषार बनसोडे. आता जेवढं मला माहिती आहे की हे लोक कोण आहेत, ह्यांना कोण साईड कॅरेक्टर म्हणून पण रोल देणार नाही. प्रॉपर पिक्चर बद्दल बोलतोय मी. आता स्वतःच्या चॅनलवर स्वतःची गाणी बनवून टाकायची म्हटलं आता सगळ्यांकडे पैसे आहेत, मी स्वतः हिरो होऊन येईल. काय विषय आहे, स्वतःच प्रोड्युसर, स्वतः डायरेक्टर, स्वतःची स्टोरी 2-4 स्टोऱ्या काढीन, एखादी हिरोईन असली बारक्या मोठ्या डोळ्याची बोलवून झालं हिरो ओमकार, सगळी गाणी वाजणार, पिक्चरचं नाव संपला विषय, लावा गाणं. तर त्याच्यामुळे ना लोकांनी तेव्हापासून खूप जास्त ट्रोल केला आम्हाला. तो व्हिडिओ चांगला गेला पण व्ह्यूज वगैरे पण चांगले आले. तुम्हाला ट्रोल केला हा विषय नाही, गाणं व्हायरल जायचा पण विषय नाही. खरा विषय काय तुम्हाला सांगतो की ते गाणं एकदम दळभद्र होतं. म्हणजे मराठी रॅपच्या नावावर प्युअर कलंक म्हणलं तरी चालेल. काय एक रॅपर आहे ती, काय हे रॅप बनवून तुम्ही म्हणताय की व्हायरल गेला. अरे ते चुकून जातं, कधी कधी होतं, अशा घटना होत राहतात. बड्या बड्या शहरों में छोटी छोटी बातें
होती रहती समजून घ्या आणि तुम्हाला ट्रोल व्हायची गरज नव्हती. म्हणजे तुम्हाला जर कळलं असतं ना की तुम्हाला काय सिलेक्ट करायचं, काय चूज करायचं लाईफमध्ये, तर तुम्ही ट्रोल नसता झाला. आता त्या आक्या बनसोडे आणि तुषार बनसोडे बरोबर नाचल्यावर ते पण चिकनी सुपारी काय गाणं होतं, काय लिरिक्स होतं, तुम्ही काय गाणं ऐकलं नव्हतं का बनवायच्या आधी? भेटली ऑफर की चाललं लगेच चिकनी सुपारी, मोठ्या डोळ्याचे बारक्या डोळ्याचे. अरे ट्रोल करायसारखे जर कामं केली तर तुम्हाला ट्रोलच करणार ना, कोण असं हारबीर घालून म्हणणार नाही की वाव क्या गाना बनाया है. वाटायचं की हिचं आणि याचं अफेअर आहे, काही पण AI चे व्हिडिओ एडिट करून टाकायचे किंवा काही पण ट्रोल करायचे की यांचं लग्न आहे या महिन्यात. तर यांचा 7 ते 8 मिनिटाचा मी व्हिडिओ बघितला आणि एवढं बघून मला तर कळलं की माझ्या जर मेंदूच्या 2-4 ब्रेन सेल आहेत वाचवायच्या असतील तर मला पुढचा व्हिडिओ स्किप करायला लागेल. कारण ह्याच्यानंतर अजून मला ती भंगारवाली पण बघायची आहे. तुले मले समजले का तुले. थांबा हे ते बघायच्या आधी त्याच्यावर काय बोलायच्या आधी मी तुम्हाला आपले एक डिस्क्लेमर देतो की यांच्या पाठीमागे यांचे सपोर्ट सिस्टम बनलेत आता थोर समाज सुधारक रॉकरेज भाई. अरे बेटा तुला तर इगो 2 दिन नाही, मला तर इगो आणि एटिट्यूड खानदानी आहे, समजलं का तुले? काजू म्हणतोस मला. खूप सारे खानदेशी लोक माझे व्हिडिओ बघतात. इकडं नॉर्मल नाही हा, पण मे बी तिकडं खानदेशमध्ये हा जो ऍक्सेंट बोलला जातोय तो नॉर्मल असेल. समजलं का तुले? काजू म्हणतात मला. मी काय म्हणतोय ते भंगारवाल्याच्या बिझनेस मध्ये का नाही ट्राय करत तू? या घे, पोत घे, वाळ मनगड घे, म्हणजे तुझा आवाज पण तिकडं सुट होऊन जाईल. म्हणजे मॅचच होतो एकदम परफेक्ट. समजलं का तुले? काजू म्हणतात मले. अरे लका विषय काय आहे ना की ह्यांची मला भाषा पण समजते, सगळं मला समजतंय, पण मला ना नाही बोलायचं काय, कारण मी बोलणार आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये. समजले का तुले? तगडी गाणी वाजणार म्हणते तुम्हाला, अख्खा व्हिडिओ कशाला वेस्ट घालू. समजलं का? त्यामुळं पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण हिला बघूया. काजू बिजू बदाम काय असेल ते आपण बघू पुढच्या व्हिडिओ मध्ये विथ रॉकरेज भाई. तर व्हिडिओ आवडला असला तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे, लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. 100-200 कमेंट करून टाका, म्हणजे नाही का लावा गाणं. तू शांती ठेव पण मी त्या रंबेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या